नमस्कार. नमस्कार. सर्व रसिक सादरीकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. या चौथ्या पर्वामध्ये मला खूप आनंद होत आहे. कारण दर मंगळवारी आपण 3 पर्व सादर करतो. पण आज आपण भाग्यवान आहोत, की चौथं पर्वही आपल्या पदरात पडलं आणि ते अत्यंत सुंदर रीतीने सादर झालं. त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. या सादरीकरणाच्या कार्यक्रमाची जी काही शुभ सुरुवात आहे, ती अनंतकुमार जोशी आणि विजयजी ढेंगे यांनी करावी, अशी त्यांना विनम्र प्रार्थना. आनंद कुमार. विजयराव. धन्यवाद श्री अनंतजी आणि विजयजी. खूप सुंदर सुरुवात केल्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. पुढची सूत्रे श्री खानोलकर सरांकडे. आपल्या समोर आता डॉक्टर शुभदाताई खटावकर सादरीकरण करतायत. हा डॉक्टर, करा सुरुवात. नमस्कार मित्रांनो. 4 भागामध्ये आपण गदिमांचं काव्य वैभव बघितलं. ते अजूनही मला पुढे सादर करायचं आहे. पण आज मी आपल्याला पंढरपूरला घेऊन जाते आहे. आपण वारीला जाऊया. विषय दिला होता आम्हाला, चला जाऊ पंढरीला. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे न्यारी वारी. विठुरायाच्या भेटीला चला जाऊ रे पंढरीला. विठुरायाच्या भेटीला चला जाऊ रे पंढरीला. परब्रह्म ते सावळे, परब्रह्म ते सावळे, उभे विटेवरी राहिले. युगे 28 झाले, युगे 28 झाली. भक्तीत न्यूनता नाही आली, भक्तीत न्यूनता नाही आली. दशसहस्रांच्या मेळ्यात मन रंगून राहिले, दशसहस्रांच्या मेळ्यात मन रंगून राहील. माय बाप विठू रखुमाई, माय बाप विठू रखुमाई, भक्तीची प्रेरणा देई. भेदाभेदांचं विष ठरलं, भेदाभेदांचं विष ठरलं. मन भूत दयेनं डवरलं, मन भूत दयेनं डवरलं. होईल संत महंतांची भेट, होईल संत महंतांची भेट. मन जणू भीमेचा उज्ज्वल काठ. वृत्ती मायबाप सेवेचे, वृत्ती मायबाप सेवेचे. अंतरी शिगोशिग भक्ती ओथंबेल, अंतरी शिगोशिग भक्ती ओथंबेल. व्रत घेईन ज्ञानोबांचं, व्रत घेईन ज्ञानोबांचं. स्वप्न पाहीन विश्व कल्याणाचं, स्वप्न पाहीन विश्व कल्याणाचं. निवृत्तीनाथांची निवृत्ती, निवृत्तीनाथांची निवृत्ती. होईल उल्लसित माझी भाववृत्ती, होईल उल्लसित माझी भाववृत्ती. सोपानाचा शुद्ध परमार्थ, सोपानाचा शुद्ध परमार्थ. तेजमुक्ताईच्या तेजाचं, अशा दिव्य तेजात बहरून येतात चित्तवृत्ती, बहरून येतात चित्तवृत्ती. नाथांची समदृष्टी, नाथांची समदृष्टी. तुकारामांचा भोळा भक्तिभाव. मन होईल गंगेची कावड, सरेल जन्म जन्मांतरीची परवड. लेईन भाव भक्तीचा सुंदर साज, फुलवीन परमार्थाचं राज्य, फुलवीन परमार्थाचं राज्य. सुटेल 84 लक्षांचा फेरा, सुटेल 84 लक्षांचा फेरा. करीन त्यासाठी समचरणांची निवड, समचरणांची निवड.
जीवन होईल चंद्रभागा, जीवन होईल चंद्रभागा, गायीन भक्तीच्या सुरस रागा. विठ्ठल हेची जीवन, विठ्ठल हेची ध्यान, वाहीन त्यावरी जीवन पुष्पपान, वाहीन त्यावरी जीवन पुष्पपान. आहे नाहीच नुरेल संकट, आहे नाहीच नुरेल संकट, केवळ उरेल भक्तीची वाट, केवळ उरेल भक्तीची वाट. तो माझा मी त्याचा, हाच भाव अंतरी छान, हाच भाव अंतरी छान. जन्म हीच वारी, जन्म हीच वारी, आयुष्य ही पंढरी, आयुष्य ही पंढरी. सद्गुण परप्रेमान भरीन भक्तीच्या घागरी, भरीन भक्तीच्या घागरी. आनंदाचा कंद देवकी नंदन, आनंदाचा कंद देवकी नंदन. अवतरेल स्वानंदी, अवतरेल स्वानंदी. हीच माझी जन्म जन्मांतरीची असेल न्यारी वारी, हीच माझी जन्म जन्मांतरीची असेल न्यारी वारी. धन्यवाद. खूप छान मॅडम, खूप छान. शब्दरचना खूपच छान, सुंदर, फार धन्यवाद. सुंदर. ऐकायला मिळाली, मस्त वाटत. कवी शब्दात प्रचंड भावार्थ भरलाय. होय होय Thank होय. खूपच सुंदर, छान. छान. आणि म्हणूनच मस्त आम्ही बरं. त्यांना डॉक्टर म्हणतो ना. हो, हो, हो. बरोबर आहे, बरोबर आहे. फार सुंदर. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करते. हा विकासजी करा. हा. मी एक कविता सादर करतोय. बर. महिला दिन विशेष स्पर्धेसाठी होती. विषय तीचा सन्मान, विषय तीचा सन्मान. शीर्षक दिलंय माय माऊली. ती अमुची माय माऊली, दिला जन्म आई जाहली. ती अमुची माय माऊली, दिला जन्म आई जाहली. प्रेमे पान्हा भरून राहिली, तव कृपेची असे सावली. प्रेमे पान्हा भरून राहिली, तव कृपेची असे सावली. आई वात्सल्याची मूर्ती, तिच्या प्रेमा ये भरती. आई वात्सल्याची मूर्ती, तिच्या प्रेमा ये भरती. अश्रूंचा पूर न आवरेती, स्वजीव ओवाळून टाकेल ती. अश्रूंचा पूर न आवरेती, स्वजीव ओवाळून टाकेल ती. काटा ऋते बाळा चरणी, मातेच्या ये डोळा पाणी. काटा ऋते बाळा चरणी, मातेच्या ये डोळा पाणी. काही व्याधी ये क्षणी, मातृ हृदय हो दीनवाणी. काही व्याधी ये क्षणी, मातृ हृदय हो दीनवाणी. दिली शिकवण बोलण्याची, श्री गणेशा लिहिण्याची. दिली शिकवण बोलण्याची, श्री गणेशा लिहिण्याची. ऐकविली कथा शूरवीरांची, केली उभारणी मम जीवनाची. ऐकविली कथा शूरवीरांची, केली उभारणी मम जीवनाची. जशी जिजाऊ जननी शिवबाची, जशी जिजाऊ जननी शिवबाची. कथा हिरकणी पुत्र प्रेमाची, कथा हिरकणी पुत्र प्रेमाची. तशीच मायमाऊली प्रत्येकाची, तशीच मायमाऊली प्रत्येकाची. कथा ही तीच्या सन्मानाची, कथा ही तीच्या सन्मानाची. नमस्कार. वा वा वा. छान. खूपच कमी छान. शब्दात. विकास भाऊ खूपच छान, सुंदर. छान झालं, खूप छान. छान झालं, मस्त. छान झालं, धन्यवाद. मस्त. अर्थपूर्ण, धन्यवाद धन्यवाद. चांगलं होतं. मस्त मस्त. खूप छान. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. अपेक्षातून निवृत्ती,
रेणू दांडेकर यांचा पुढचा भाग मी बोलते आहे. अपेक्षातून निवृत्ती घ्यायला हवीच मला. परतीच्या वाटेवर मी अशी सैरभैर का झाले? डोक्यात फक्त नको तो विचार, नको ते आठवणी का येतात? चांगल्या घटना, आपलं लग्न, रोमांचक क्षण का नाही आठवत? वाद, भांडणं, वागण्यातले चढ उतार, त्यातील तीव्रता, माणसं माझ्याशी अशी का वागली हे आठवतं. पण कितीतरी चांगली माणसं भेटली, सुखाचे क्षण आले हे नाही आठवत. कडवेपणा जास्त आठवतो. मग येते अस्वस्थता. या सगळ्यात अपेक्षा तुटणं आहे. वरवर मी आव आणते आनंदी असल्याचा, हसते सगळ्यांसमोर, म्हणते बी पॉझिटिव्ह. ध्यान धरणेला खूप वेळ बसते, पण त्यात कशी बशी 10-15 मिनिटच निर्विचारी बसू शकते. उरलेला वेळ मनात नको नको ते विचार येतात. काय करावं? या सगळ्याच्या मुळाशी अपेक्षा असतात. त्यात इतरांच्या माझ्याकडून हा विचार कमी आणि इतरांकडून माझ्या अपेक्षा हा विचार जास्त असतो. किती अपेक्षा कराव्यात? निरपेक्ष राहायला मी शिकते आहे, कारण अपेक्षेतून निवृत्ती यामुळे यातून मी बाजूला होतीये. काय करायचं हे आता मी ठरवलं आहे आणि इतरांसाठी मला काय करता येईल हे इतरांकडून समजून घेतलं आहे. त्यामुळे नको ते उद्योग होत नाहीत. एका अर्थाने माझा इतरांना उपयोगच होतो. मी मला निरुपयोगी, कमजोर नाही मानत. माझ्या भोवतालचं जग वेगवान, गतिमान आहे. माझ्या वयामुळे आता शक्ती कमजोर होऊ लागलेली आहे. सावकाशपणा आला आहे. बाह्य बदल मी पटकन स्वीकारला आहे, पण अंतरंगात तीच मूल्ये, तीच नव्या जुन्याची तुलना, तो आग्रह तसाच आहे. ही सारी मंडळी अपेक्षांचा पाया आहे. मी आता माझ्याकडून अपेक्षा करते की या अवतीभोवतीच्या जगाशी मला जुळवून घेता येईल. निरपेक्ष होण्याची वाट चालणं तसं सोपं नाही. हळूहळू लहान घटनातून शिकायचं ठरवलंय आणि जमू लागलंय. शांतपणा अनुभवू लागले. इतके दिवस गुरु, बाबा, महाराज यांची प्रवचन ऐकताना छान वाटायचं, पण वागणं मात्र माझं तेच असायचं. काही बदल होत नसे. पुन्हा तेच रागावणं, चिडचिड होणं, तसंच हे आता होईन असं झालेलं आहे. कुणाची वचन जवळची वाटू लागली आहेत, कारण माझे शब्द मला समजावतात. वाट बदलली आहे. इतरांना सोचणे सुलभ झालं पाहिजे असं वाटू लागलं आहे. स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी धरून मी तिथे असते तर अशी वागले असते असं म्हणता येऊ लागलं आहे. माझी कुणालाच काही अपेक्षा नाही हे बोलणारे शब्द न राहता कृतीत उतरू लागलेले आहेत. मी माझ्यावर केलेल्या प्रयोगांनी वेगळा माझी कुणाकडून काही अपेक्षा नाही हे बोलणारे शब्द न राहता कृतीत उतरू लागले. मी माझ्यावर केलेल्या प्रयोगांनी वेगळा आनंद निर्माण केला. ओझं उतरल्यासारखं वाटलं. सैल हलकं वाटलं. काय करून पाहिलं. अपेक्षा मनात आली की पाठ फिरवायची ठरवलं. असू दे, जाऊ दे. हळूहळू मनाला समजावत गेले. छोट्या अपेक्षातून सुरुवात केली.
माझाच कप तेवढा बेसिन मध्ये धुवायचा राहिला आहे. इथे अपेक्षेने धक्का दिला. माझा पण धुतला असता तर असू दे, गडबडीत असतील, नाही तर धुतला असता. मला तरी काय काम आहे असं मनाला बजावलं आणि मग हलकं वाटलं. किती लहान लहान गोष्टी. अंथरुणाची घडी घातली नाही, बाथरूम मधला मी सुरू केलेला नळ बंद केला नाही, रिकामच ठेवलं तेलाचं भांड, माझे कपडे तसेच ठेवले, इत्यादी इत्यादी. किती लांबवता येईल हे कुणीतरी करावं या अपेक्षेतून बाजूला होत गेले. सवयीने अपेक्षा करणेच बंद झाले. ही झाली अपेक्षेतून निवृत्ती. आता परतीच्या वाटेवर ही चांगली सोबत करते. बऱ्याच गोष्टी सुसह्य होतात. कशापासून निवृत्ती याचा विचार करताना अपेक्षेतून निवृत्ती हा एक बंध मला महत्वाचा वाटला. समर्थ रामदासांचे आत्माराम वाचत होते. आधी काहीच समजलं नाही. परत वाचता तसंच झालं. एक वेळ अशी आली, पहिली ओळ थोडी समजली, मग एक एक ओळीचा अर्थ समजू लागला. निवृत्तीविषयी विचार करू लागले आणि निवृत्तीचा नवा अर्थ संदर्भ लावत गेले. जय श्रीराम. छान झालं भारतीताई. भारतीताई, खूप छान. भारतीताई छान झालं. मस्त 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 चांगले झाले, चांगले झाले. रेणू दांडेकर ह्या शिक्षण तज्ञ होत्या हा आणि त्याच्यात एवढ्या त्या मुरलेल्या होत्या. हा त्यांचं सगळीच अभिव्यक्ती ही खूप काही वेगळंच सांगत असते. खूप छान, खूप छान काम छान केलं छान त्यांनी. छान छान. हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझा ना मोबाईल खूप. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई, करा सुरुवात. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आज 1 ऑक्टोबर 2024 आणि आता 2 दिवसात जे सगळे वातावरण बदलणार आहे तोच विषय मी घेतला आहे. अश्विन शुक्ल प्रतिपदा. 3 ऑक्टोबर गुरुवार रोजी अश्विन शुद्ध प्रतिपदा. श्रावण महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणवारांचा परमोच्च बिंदू म्हणजेच अश्विन महिना. महिन्याची सुरुवातच मुळी घटस्थापनेने होते. नवरात्र, विजयादशमी, कोजागिरी पौर्णिमा, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान, लक्ष्मीपूजन अशा सण समारंभांनी काठोकाठ भरलेला हा महिना नवरात्रीच्या रास गरब्याच्या दणदणाटातच सुरू होतो आणि केव्हा संपतो ते कळतच नाही. परंतु मधोमध कोजागिरीची शीतल टिपूर तांदळेची स्तब्धता अनुभवायलाही मिळते. तितकी लगबग अश्विनात असते तितकी इतर कुठल्याच महिन्यात नसते. हवामान चांगले असते. 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे विजयादशमी याच महिन्यात असते. अश्विन शुक्ल प्रतिपदा सृष्टीतील आदिशक्तीच्या स्वरूपाचे पूजन करणारा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. भारतीय संस्कृतीमध्ये देवी हे शक्तीचं प्रतीक मानले जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात दैवी शक्तीच्या विजयाचा उत्सव नवरात्र म्हणून साजरा करण्यात येतो. जागरण, कीर्तन, भजन, नृत्य, गायन हे कार्यक्रम नवरात्रात करून आदिशक्तीची आराधना करण्यात येते. या उत्सवात विविध लोकसंस्कृतीचे आणि परंपरांचे प्रतिबिंब पडलेले दिसते. भारत हा विलक्षण देश आहे. विविधतेतून एकतेचे प्रत्यंतर इथे ठायी ठायी येते. एकात्म संस्कृतीचे दर्शन इथे घडते. भारतीय लोकांमधल्या चालीरीती भिन्न असतील पण त्यामागची भावना मात्र एकच असते, विचार एक असतो. नवरात्र उत्सव याला अपवाद नाही. महाराष्ट्रात हा जगदंबेचा उत्सव म्हणून साजरा होतो, तर म्हैसूर कर्नाटकमध्ये हा चामुंडेचा उत्सव असतो, तर हिमाचल प्रदेश काश्मीरात हा वैष्णवीचा, तर पश्चिम बंगालमध्ये दुर्गा मातेचा उत्सव असतो. ही सर्व
ती आदिमायेची रूपे आहेत. नवरात्राच्या निमित्ताने देशभरात पूजन होते, जागर होतो, तो या आदिशक्ती आदिमायेचा. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत दुर्गा पूजेचा उत्सव भारतात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या प्रकारे साजरा होतो. यालाच नवरात्र असे म्हटले जाते. शरद ऋतूच्या काळात हा उत्सव साजरा होत असल्याने याला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. धर्मग्रंथानुसार शरद आणि वसंत अशा 2 ऋतूंमध्ये नवरात्र साजरे करण्याची परंपरा सांगितलेली आहे. वसंत ऋतू म्हणजे चैत्र महिन्यातही देवीचे नवरात्र साजरे होते. वडीच्या सप्तशृंग गडावर चैत्र महिन्यात असा उत्सव साजरा होतो. त्याला चैत्र नवरात्र असे म्हणतात. पुढील भागात आपण अश्विन महिन्यातील अश्विन नवरात्र साजरे करण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या प्रथा आहेत त्या आपण बघणार आहोत. धन्यवाद. वा वा, चांगली माहिती. छान झालं, छान माहिती दिली. धन्यवाद. छान, खूप माहिती छान. सुंदर माहिती. खूपच छान. अभ्यासपूर्वक लिखाण आणि सादरीकरण. धन्यवाद सर. आता आपल्या समोर अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई, करा, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी एक कथा, मोगऱ्याचा गजरा कथा सांगणार आहे. या कथेमध्ये मोहन नावाचा मुलगा आहे, तो आपलं मनोगत व्यक्त करतोय असं आहे. मोहन बोलतोय, माझ्या आईला मुलीची फार हौस. माझ्या जन्माआधी तिला मुलगीच व्हावी असं तिला वाटत असे. तिने तर नाव पण ठरवलं मोनिका, पण मी झालो मुलगा. तसंही तिला आनंद झाला आणि माझं नाव ठेवलं मोहन. माझं सर्व काही लाड होई, कोड कौतुक सर्व काही होत होते. कधी कधी मुलीची हौस भागवण्यासाठी मला लहानपणी ती मुलीसारखी नटवे. फ्रॉक घाले, वेणी घाले, टिकली, लिपस्टिक असं सगळं मला सजवे. लहान असताना मला काही कळायचे नाही. पण एकदा साधारण मी 4-5 वर्षाचा असेल आणि तिने माझे केस पण वाढवलेले असे, म्हणजे कधीतरी बो बांधायला, आणि माझ्या वाढवलेल्या केसावर तिने ना गजरा मारला. मी खेळायला गेलो, पण माझे सगळे मित्र मुलगी मुलगी असं मला चिडवू लागले. आणि माझ्या आईला मात्र खूप आवडायचं. मला म्हणायची किती छान दिसते, सोनपरी दिसते, असं सगळं ती मला म्हणत राहायची. पण माझ्या मित्राने मला चिडवू लागले म्हटल्यानंतर मला खूप राग आला. मी धावत रडत रडत घरी आलो, आरडाओरडी केली, सगळं काही वस्तू फेकाफेकी केली आणि गजरा पण काढून फेकून दिला आणि म्हणालो, ह्याच्या पुढे मला कधी मुलगी बनवायचं नाही. आईनी माझं रौद्र स्वरूप बघितलं आणि मग तिने सांगितलं, ओके मी आता तुला नाही मुलगी बनवणार, ओके असं करून मला तिने प्रॉमिस केलं. तेव्हा कुठे माझं रडणं थांबलं. शेजारचा काकू ज्या होत्या ना, त्या फुलांचा व्यवसाय करीत. माझी आई तिथे तिला मदत करायला जात असे आणि येताना ती माझ्या आईला पुष्कळ फुलं गजरा द्यायचे. म्हणजे घरामध्ये फुलांचा वास मला अजिबात आवडत नसे, कारण मोगरा आणि गजरा याविषयी मला तिरस्कार झाला होता. कारण मला त्या मुलाने चिडवलेलं होतं, म्हणून मला ते नकोच वाटायचं. असं वाटतं हा गजराही नको, तो मोगराही नको, असं सगळं वाटायचं. आणि त्याच वेळेला काय मोगरा फुलला हे टीव्ही सिरियल पण लागायची. माझी आई ते सुद्धा बघायची. मला खूप राग यायचा, मी तिकडनं निघूनच जायचो. असे दिवस हरकत होते. मी मोठा झालो, शाळा संपली, कॉलेज सुरू झालं, मित्रमैत्रिणी वाढू लागले, जमू लागले. रोज डे, फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे असे सगळे कॉलेजमध्ये साजरे व्हायला लागले. लोक एकामेकांना फुलं देत, गुलाबाची फुलं देत. मला मात्र राग येत. फुलं पण नको, तो वास पण नको, सुगंध नको, काही नको. गजरावर शेरोशायरी करायची, फुलावर शेरोशायरी करायची, मी तिकडनं पळ काढायची. पुढे मी इंजिनियर झालो मद्रास. इथे माझ्या चांगल्या प्रकारे मला नोकरी मिळाली. मी तिथे जॉईन झालो. माझं राहत्या ठिकाणापासून माझं ऑफिस जरा लांब होतं. मला टॅक्सीने किंवा बसने जावे लागेल. मी शक्यतो टॅक्सीने जात असे, कारण बसचा प्रवास मला नको वाटते. खूप गर्दी, खूप अशी रटारटी होई, म्हणून मी टॅक्सीने जात असे.
नेहमी टॅक्सी मध्ये ती सिग्नलला थांबली की एक छोटी मुलगी गजरा विकत माझ्याच खिडकी टॅक्सी जवळ यायची आणि म्हणायची, दादा घ्या ना गजरा, दादा गजरा घ्या ना, घ्या मोगऱ्याचा गजरा घ्या. हो एकदा घ्याल ना तर उद्या परडी मागाल, असं सुगंध आहे. मी अजिबात दुर्लक्ष करायचो, मी तिकडे बघायचो. ओ दादा घ्या ना गजरा, दादा मोगरा घ्या, गजरा घ्या, ठेवील तुम्हाला हसरा, घ्या घ्या. मी अजिबात बघायचो नाही. मग मी ते खिडकीची काच बंद करे आणि मी नको नको म्हणून मी सांगत सुटायचो. मला विचार यायचा, काय या बायका डोक्यात गजरा काय घालतात, पुरुष माणसं हाताला काय गजरा बांधतात, काय आहे तरी काय देतात, फुलांनी सजावट काय करतात. मला जर कोणी सांगितलं मी तर हात पण लावणार नाही, आणि हे विकत घ्यायचे तो सोडा, मी तर जवळ पण जाणार नाही. अशा एक प्रकारे तिरस्कार मनामध्ये भरला होता. एक दिवस टॅक्सी पकडण्यासाठी मी रस्त्यावर मेन रोडवर थांबलो होतो. टॅक्सी काही केला मिळेना. आता मला वेळेवर पोचायचं होतं, म्हणून मिळेल त्या बसने मी जायचं ठरवलं. ती साधी लोकल बस होती, खूप लोकांची गर्दी, तरी पण मी कसा बसा चढलो. अत्यंत खूप अशी गर्दी, त्या आणि खूप गरम पण होत होतं. घामाचा धारा व त्याचा सुगंध वाहत होता. अगदी असह्य होत होते, पण नाईलाज होता. इतक्याच गर्दीतून पुढे एक तरुणी आली आणि माझ्या पुढे पाठमोरी करून उभी राहिली. गर्दीत पुढे सरकारला तर वावच नव्हता. तिनं मात्र तिच्या काळ्या भोर लांब सडक वेणीवर भरगच्च असा मोगऱ्याचा गजरा माळला होता. तो नेमका माझ्या चेहऱ्यासमोर आणि माझ्या नाकासमोर येत होता. आणि बापरे, हे असं सगळं मला नको होतं, पण आता काय करायचं, हलायला पण जागा नव्हती. मला असं वाटलं, ही बयो लवकर उतरली तर बरं, किंवा माझा तरी स्टॉप आला तर बरं. इतक्यात आणि मी काय केलं, डोळे मिटून घेतले, कारण मला ते असह्य होत होतं. तो गजरा आणि मोगरा नकोच होता, आणि मी डोळे मिटून घेतले. इतक्यात काय झालं की एक मंद सुगंधाची झुळूक अशी आली आणि सुंदर सुवासाची एक अनुभूती आली. तन मन प्रफुल्लित झालं आणि मला खूप असं बरे वाटायला लागलं. मी डोळे उघडले, म्हटलं हे काय झालं, व्हॉट इज दिस, असं मला वाटायला लागलं. बघितलं तर ती मोगरे घातलेली मुलगी समोर उभी होती. म्हणजे ही मोगऱ्याची कमाल आहे, तर मोगऱ्याचा सुंदर वास एवढा असतो काय माहीतच नव्हतं. आणि इतक्यात ती तरुणी पुढे सरकून उतरून पण गेली. दुसऱ्या दिवशी न कळत ती टॅक्सी सोडली. त्या तरुणीचा सहवास आणि मोगऱ्याचा सुगंध पुन्हा अनुभवायला हवा आहे असं वाटायला लागलं. पुन्हा तीच बस, तीच गर्दी, तो घामाचा दुर्गंध, ती तरुणी, तो गजरा, हे सर्व काय तेच तेच होतं. आता आमची रोज भेट होत होती, ओळख झाली होती, मैत्री झाली होती. मी तिला एकदा विचारलं, तू हा एवढा मोठा गजरा काय मारतेस? मग ती मुलगी हसली आणि म्हणाली, अहो काय सांगू, या मोगऱ्याचा एक विशिष्ट गुण आहे, तुम्हाला माहित आहे का? आम्हाला, म्हणजे ती मुलगी म्हणते, आम्हाला परफ्युमरी आणि कॉस्मेटिक मॅनेजमेंट डिप्लोमा मध्ये याचं महत्व समजावून सांगितलं आहे. काय आहे हा मोगरा? त्याचा सुगंध केसांसाठी, त्वचेसाठी खूप चांगला असतो. तन मन आणि हे वातावरण प्रसन्न करतो. त्याचा खूप उपयोग केला जातो. सुगंधित तेल, अत्तर, डिओडंट, परफ्यूम, रूम फ्रेशनर आणि ह्या सगळ्यासाठी त्याचा उपयोग. डोळ्यांसाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो आयुर्वेदामध्ये. हे सगळं ऐकून तर मला आश्चर्यच वाटले. पुढे आम्ही लग्न बंधनात अडकलो, आमची मैत्री दृढ झालेली होती. आता मात्र मला मोगऱ्याचा वास आवडायला लागत होता. मोगऱ्याच्या जादूने माझं मन परिवर्तन केलं होतं. रोज संध्याकाळी मात्र मी मोगऱ्याचा गजरा घरी घेऊन आठवणीने जाऊ लागलो. मग काय, बाप्पा, माझी आई आणि बायको सगळेच खुश. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. धन्यवाद. वा वा,
अनामिकाताई, छोटा विषय इतका छान रंगवून सांगितला. झालं खूप अनामिका. छान मस्त. मोगरा कुणाला आवडणार नाही. ते तिकडे मोगरा फुले. आता आपल्या समोर पुष्पलताताई देवरे सादरीकरण करतायत. पुष्पलताताई, सुरुवात करा. नमस्कार. पितृपक्ष म्हणून मी एक मार्मिक विषय आपल्या पुढे सादर करीत आहे. 77 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. कोकणी गाण्यातून सर्व सारांश आहे. रामदास बोट माझा विषय. रेवसला निघाली रामदास बोट, रेवसला निघाली रामदास बोट, सळसळ दर्याचं पाणी कापित, सळसळ दर्याचं पाणी कापित. 17 जुलै 1947 गटारी आमोशा सणाचा दिस. 17 जुलै 1947 गटारी आमोशा सणाचा दिस. घड्याळानं वाजले सकाळचे 8, रामदास निघाली भंगा वाजवीत. घड्याळानं वाजले सकाळचे 8, रामदास निघाली भोंगा वाजवीत. रेवसला निघाली रामदास बोट, सळसळ दर्याचा पाणी कापित. रेवसला निघाली रामदास बोट, सळसळ दर्याचा पाणी कापित. 2-3 मजली रामदास बोट, काय सांगू तुम्हाला तिचा मी थाट. 2-3 मजली रामदास बोट, काय सांगू तुम्हाला तिचा मी थाट. 800-900 माणसं बोटीत, भाऊचे धक्क्याला हलवीत हात. 800-900 माणसं बोटीत, भाऊचे धक्क्याला हलवीत हात. एका तासाचा प्रवास हो झाला, सुटला अवचित तुफान वारा. 1 तासाचा प्रवास हो झाला, सुटला अवचित तुफान वारा. दर्यावर ढगांचा गळका हो झाला, सुरू झाला पाऊस मुसळधारा. दर्यावर ढगांचा गळका हो झाला, सुरू झाला पाऊस मुसळधारा. रामदास जोरानं डुलू लागली, एकदम एक बाजू तिरकी हो झाली. रामदास जोरानं डुलू लागली, एकदम एक बाजू तिरकी हो झाली. फेसाळला दर्या चारी बाजूला, दिसेना किनारा त्या वक्ताला. फेसाळला दर्या चारी बाजूला, दिसेना किनारा त्या वक्ताला. कप्तान सुलेमानने संकट जाणीला, मुंबईला फिरण्याचा आदेश दिला. कप्तान सुलेमानने संकट जाणीला, मुंबईला फिरण्याचा आदेश दिला. काशाचा खडक मदीन आला, आपली आपटली रामदास त्या खडकाला. काशाचा खडक मदीन आला, आपटली रामदास त्या खडकाला. भली मोठी लाट एक खडकाला भिडली, काशानं बोटीला सागरानं लोटली. भली मोठी लाट एक खडकाला भिडली, काशानं बोटीला सागरानं लोटली. बोटीला गरगरा फिरवीत वारा, फिरे जसा अंगणात जोशानं भोवरा. बोटीला गरगरा फिरवीत वारा, फिरे जसा अंगणात जोशाने भोवरा. आया लेकरांनी आट केला, बापा या माणूस बी गोंधळून गेला. आया लेकरांनी आट केला, बाया या माणूस बी गोंधळून गेला. पाचोल्या वाणी माणसा फेकून दिली, सागरातली रामदास रडत गेली. पाचोल्या वाणी माणसा फेकून दिली, सागरातली रामदास रडत गेली. लाटांवर माणसा तरंगत होती, देवाचा धावा करीत ती. लाटांवर माणसा तरंगत होती, देवाचा धावा करीत होती. रेवस बंदरी वार्ता ही कळली, 4-5 मत्सवी मदतीला धावली. रेवस बंदरी वार्ता ही कळली, 4-5 मत्सवी मदतीला धावली. तोवर वेळ हो निघुशान गेली, 700 माणसा मरू बुडून मेली. तोवर वेळ हो निघुशान गेली, 700 माणसा बुडून मेली. मीरा बोट एक मदतीला धावली, कप्तान सुलेमानची जीवदानी ठरली. मीरा बोट एक मदतीला धावली, कप्तान सुलेमानची जीवदानी ठरली. कप्तान सुलेमान अलिबाग गेला, तार केली मुंबईचे हो साहेबाला. कप्तान सुलेमान अलिबाग गेला, तार केली मुंबईचे हो साहेबाला.
कप्तान सुलेमान कळवी साहेबाला सागराने गिळली रामदासीला. कप्तान सुलेमान कळवी साहेबाला सागराने गिळली रामदासीला. तार वाचोनी साहेबाने टाहो फोरला कोकणी माणसावर घाला कसा परला. तार वाचोनी साहेबाने टाहो फोरला कोकणी माणसावर घाला कसा परला. गावगावची लोका धावत होती आपापली माणसा शोधित होती. गावगावची लोका धावत होती आपापली माणसा शोधित होती. जसे दिवस सरत होते पाण्यावर मुडदे तरंगत होते. जसे दिवस सरत होते पाण्यावर मुडदे तरंगत होते. दर्यावर गिधाडा फिरू लागले दिसेल त्या मुडद्यावर तुटून परले. दर्यावर गिधाडा फिरू लागले दिसेल त्या मुडद्यावर तुटून परले. कितीतरी माणसात शोध नाही लागला कित्येकांचा संसार उघड्यावर पडला. कितीतरी माणसांचा शोध नाही लागला कित्येकांचा संसार उघड्यावर पडला. अशी ही घटना विपरीत घडली कोकणची माणसा नाही सरली. अशी ही घटना विपरीत घडली कोकणची माणसा नाही सरली. रामदास बोटीतील गेलेल्या मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. फार जुना विषयाला हात घातलात तुम्ही आज. वेगळा विषय, वेगळा विषय. लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आहेत. हा मला छान, ते छान गुंफले घटना सगळी. छान, कविता छानच होती, गाणं आणि आठवण आहे. आठवण आली. छान, मस्त. धन्यवाद धन्यवाद. छान छान. आपल्या समोर आता अनुसूयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनुसूयाताई करा, सुरुवात करा. सर्व सभासदांना सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. माझ्या छोट्याशा लेखाचं नाव आहे गोष्ट हातातली होती. गोष्ट हातातली होती. पुष्पाला आज भांडूपच्या संधिवाताच्या डॉक्टरकडे जायचे होते. दुपारची 3 वाजताची अपॉइंटमेंट होती. शाळेत गेलेला संतोष सकाळी गेलेला होता. तो 1:30 वाजता घरी आला. त्याला पुष्पाने पटापट जेवण्यास सांगितले. सासूबाई गावाला गेल्यामुळे संतोषला बरोबर घेऊनच पुष्पाला दवाखाना गाठायचा होता. 1:45 वाजता ती बाहेर पडली. दुपारी ट्रेनला गर्दी नसेल हा तिचा कयास होता, पण म्हणून ती आरामात भांडूपच्या डॉक्टरकडे पोहोचू असा तिचा अंदाज होता. पण स्टेशनला आल्यावर तिचा भ्रमनिरास झाला. नोकरी वगैरे करत नसल्यामुळे स्टेशन किंवा गाड्यामधल्या गर्दीविषयी ती फक्त ऐकूनच होती. स्टेशनात जत्रा भरल्यासारखी माणसं, गाड्या खचाखच भरून धावत होत्या. आता ह्या घुसमटणाऱ्या गर्दीतून जाताना आपल्या मेकअपचं काय होणार, पिनअपच्या साडीचा चुरगाळा तर होणार नाही ना, असा विचार आधीच फॅशनबाज असलेल्या पुष्पाच्या मनात ठाण मांडून बसला. आज आणखी संतोषलाही बरोबर न्यायचे होते. त्या संधिवाताच्या महर्षी डॉक्टरने डोंबिवलीत का नाही क्लिनिक उघडले, बावळट कुठचा. तिच्या चेहऱ्यावर एक आठी उमटली, पण जाणे भाग होते. कशी तरी आलेली ट्रेन पकडत ती संतोषला घेऊन आत चढली. मुलुंड आले तशी तिने आपल्या पर्स मधून पावडर लिपस्टिक काढून ती पर्स संतोषच्या हातात दिली. आपण व्यवस्थित दिसतोय ना आता, असे म्हणून साडीची पिनअपची जागा तिने ठीकठाक केली. आणि भांडूप आले तसे लगबगीने ती संतोषला घेऊन स्टेशनवर उतरली. तोच ती किंचाळली, पर्स, माझी पर्स कुठे आहे? संतोष, तुझ्या हातात जराक्षीच दिली होती, कुठे आहे पर्स? गर्दीला घसटून बाहेर आलेल्या संतोषचे हात रिकामीच होते. त्याला क्षणभर काही आठवलेच नाही. पुष्पाला रडू कोसळले. वेळ असलेल्या स्त्रियांकडे इतर स्त्रियांकडे तिने पाहिले तर त्या तिच्याकडे करुणेने बघत होत्या. तिचं सांत्वन करू लागल्या त्या. अहो मॅडम, या लहानशा मुलाकडे कशाला पर्स दिली तुम्ही? पर्स केव्हा मारली त्यालाही कळलं नसेल हो. पर्स मध्ये फ्लॅटच्या 4-5 चाव्या, 25,000चा मोबाईल, 10-15 हजाराची कॅश, महत्वाची कार्डे क्षणात सर्व गायब झाले.
आई आता काय करायचं, आता तिला आई आठवू लागली, आईबाप आठवू लागले. तर तो मुलगा म्हणाला, संतोष म्हणाला, आई आपण असं करूया, आता घरी जाऊया, हे बघ रिटर्न तिकीट माझ्या खिशात आहे. ते दोघे घरी आले. शेजाऱ्यांच्या फोनवरून राकेशला तिच्या नवऱ्याला सर्व हकीकत सांगितली. राकेश चावीवाल्यासह घरी पोचला, कारण चावेही हरवले होत्या ना. ठोकाठोकीच्या आवाजाने त्याच्या दारासमोर ही गर्दी केली. एकमेकांना डोळ्यांनी खुणावत जणू म्हणत होती, आता कशी जिरली, फार तोऱ्यात वागत होती ना. वातावरण शांत झाल्यावर राकेश विचारपूर्वक बोलला, मेकअप साठी तू तुझी पर्स संतोषच्या हवाली नको करायला होती. माझ्याकडे एक चावी ठेवायची तर मी सुद्धा तुझ्यावर विसंबून राहिलो, ही माझी चूक झाली. आणि शेजारी एक चावी असावी तर तेवढी आपुलकीची माणसं आपण पारखली नाहीत, किंवा ती शेजाऱ्यांसाठी आपण कधी वेळ काढला नाही. त्यामुळे कडी कुलप तोडणं, नवीन बसवणं यासाठी 5-6 हजाराचा भुर्दंड बसलाच. तात्पर्य काय, तर गोष्टी आपल्या हातात होत्या, पण निष्काळजीपणामुळे हातातून सटकल्या, दुसरं काय. धन्यवाद. गोष्ट छान आहे. छान छान गोष्ट. छान छान चांगली शिकवण दिली. खूप छान. बोधपर शिकवण छान आहे. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. पहिलं सादरीकरण केलं होतं डॉक्टर शुभदाताई खटावकर. नेहमी म्हणतो त्याप्रमाणे डॉक्टर खटावकर म्हटल्यानंतर माझ्यासारख्याची क्षमता नाही आहे की त्यांच्या क्रिएशनला म्हणजे कवितेवर आपण काहीतरी बोलावं. तरी एक छोटा प्रयत्न करतो आणि पुढच्या सगळ्यांची समीक्षा डॉक्टर शुभदाताई करतील. आज शुभदाताईंनी एक फार मोठा विषय घेतला, पण त्यांनी काय सांगितलं की गदिमा गेले 4 आठवडे चालू आहे, 4 वेळा. तर 5वा भाग आणि पुढे गदिमा व्हायचेच आहेत, पण मध्येच त्यांना वाटलं की आपण पंढरपूरला जाऊया. चला जाऊ पंढरपूरला असं शीर्षक आहे. आता पंढरपूरची वारी म्हटलं ना तर आपल्या काही सभासदांना थोडा तरी फील येतोय, कारण आम्ही 2 वर्ष जाऊन तो वारी कशी असते ती बघून आलो, यावर्षी आणि मागच्या वर्षी. तर चला जाऊ पंढरीला, न्यारी वारी असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. परब्रह्म ते सावळे उभे विटेवरी राहिले, युगे 28 झाली, भक्तीत कमी नाही झाली. कमी हा शब्द त्यांचा नाही, त्यांचा अलंकारिक शब्द आहे. म्हणजे एवढा काळ चालू असलेली ही पंढरीची वारी आहे, त्याच्यात कुठे भक्तीत कमी नाही. माय बाप विठू रखुमाई भक्तीची प्रेरणा देई. म्हणजे जेव्हा आपण पंढरीच्या वारीबद्दल ऐकतो तेव्हा आपण पण तो अनुभव घेत असतो, आपण घेतलेला असतो. तेवढाच पूर्ण विश्वास ठेवून ह्याची आपल्याला एक परत जाणीव होते. भूतदया, संत महंतांची भेट, ओथंबलेली भक्ती असा त्यांनी उल्लेख केलेला आहे आपल्या काव्यामध्ये. ज्ञानोबाचे व्रत, विश्वकल्याणाचे स्वप्न, जे आपण आज पण बघतो, आज अनुभवतो आणि त्याच्यात आपण साध्य करणार आहोत. त्याच्यानंतर ज्ञानोबाबरोबर त्यांनी निवृत्ती याचा बोध घ्यायचा आहे, सोपानाकडून पूर्ण परमार्थ, मुक्ताईचं तेज. म्हणजे जेवढ्या पालख्या असतात पंढरीच्या वारीमध्ये, नंतर नाथांचा उल्लेख केला आहे, तुकारामांचा केला आहे. तर त्या म्हणतात की भावभक्तीचा सुंदर साज, परमार्थाचे तेथे राज्य, विठ्ठल हेची जीवन. म्हणजे पंढरीच्या वारीमध्ये किंवा विठ्ठलाकडे सगळे इतके एकजीव होतात. विठ्ठल हेची जीवन आहे, नाही ते संकट सरेल, उरेल फक्त भक्ती.
असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि तो माझा आणि मी त्याचा, बस. त्याच्यानंतर ते पुढे येतात त्या वारीतून, म्हणतात की जन्म हीच वारी, आयुष्य ही पंढरी, सद्गुरु प्रेमाने भरी भक्तीचे घडे. बघा, पंढरीच्या वारीमधून ते जन्म हीच वारीवर आलेत आणि त्याच्यानंतर त्यांनी शेवटच्या 2 ओळीत म्हटलंय जन्म जन्मांतरीची वार. तर डॉक्टर शुभदाताई, पंढरीची वारी हा आम्हालाही जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे आणि त्यातला काहीतरी अंश हा आम्ही समजू शकतो. तुम्ही तर तुमच्यावरच्या संस्काराने अनेक वर्ष त्याचा लाभ घेतलेला आहे. आम्हाला एवढं मोठा विषय म्हटलं तर खूप सोप्या शब्दामध्ये संपूर्णपणे आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे. आणि पुढची सूत्र आपण डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे देणार आहोत. नमस्कार. नमस्कार. सर्वांची सादरीकरण खूप छान झाली. नवा विषय मांडला म्हणून आनंद झाला. निमित्त रमणताई तत्र दे हा संस्कारीकडे जे दुर्लक्ष झालं आणि त्यातून जी आजची परिस्थिती निर्माण झाली आहे, पण संस्कारी मनामध्ये स्त्रीचं श्रेष्ठत्व आजही अबाधित आहे हे विकास पाटलांच्या कवितेतून आपल्याला कळतं. ती माय माऊली आई झाले म्हणजे मुळातच ती माय माऊली आहे आणि मुलाला जन्म दिल्या पण येतो. प्रेमात पानं भरून होत किंवा त्याला काही ती शिक्षा देते, ठेच लागते जेव्हा त्याला, तेव्हा खरं तर दुःख मुलाला झाले आईचे त्याच्याकडे, पण ती मनाला अशी सांत्वना देते. असा आईचा हळवं हृदय आणि नावरणारा पूर टाकण्या आणि हृदय आहे ते सदैव कसं कार्यरत असत. ते पायस आहे जीवनाची उभारले माने आपल्या कृतीतून विचार त्यांनी आवर्जून केला आणि प्रेम माऊली ही सदैव कशा करणात स्थान मांडून बसते. अशा तऱ्हेनं मातृप्रेमाची महती सुंदर गाऊन आणि आईचं जे काही मोठेपण आपल्या पुढे निर्माण केलं किंवा आपल्या पुढे सादर केलं, त्याच्यामुळे इथे माधव जुलेनांची प्रेमस्वरूप आई ही कविता आपल्याला आठवते. प्रेमस्वरूप वाचन तुझा आता मी कोणत्या उपाय मध्ये कवीनं ही भावना व्यक्त केली. घे जन्म तू फिरून येईन मीच पोट देवा ही एक आस मोठी. असं आईचं
मातृप्रेमाचं हे मंगल स्तोत्र तिच्या मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील सादरीकरणासाठी त्यांना शुभेच्छा. भारती खानोलकर आणि रेणू दांडेकरांच्या ह्या मनामध्ये जे श्रेष्ठ विचार तो इथे मांडला की नको ते विचार करतात, चांगले विचार का किंवा चांगल्या घटना का घडत नाहीत या तीव्रतेनं मनाची का बाजूला दुःखामध्ये कुणीतरी हात पाठीवरून फिरला त्याची स्फूर्ती आपलं काम मनाला आपण श्लेष अलंकार आहे. जर सुखकर व्हायचं असेल तर माणसाला निवृत्त व्हायचं आहे, पण ते खूप गरजेचं आहे. निवृत्तीचा अर्थ इथे आहे केवळ कामातून आपण बाजूला होणं हा नाही, तर आपल्या ज्या इतरांकडून अपेक्षा आहेत त्या अपेक्षांमधून आपल्याला निवृत्त व्हायचं आहे. तेव्हाच खऱ्या आनंदाचा अर्थ आपल्याला सापडेल आणि खऱ्या अर्थाने निवृत्तीचा म्हणजे परतीचा प्रवास सुखकर होईल. ही निरपेक्ष वृत्ती प्रत्येकानं अंगी बाणवली पाहिजे, तरच त्याला जगण्याचा अखेरचा आनंद प्राप्त करता येईल. हा मोलाचा संदेश त्याने आपल्याला दिला. जावण्याची प्रवृत्ती आपल्यात वाढली पाहिजे आणि अपेक्षातून बाजूला होणं यासाठी मनाला वळण लावण्यासाठी आपण आपल्यासाठी निवृत्तीचा नवा अर्थ आपण लावून घेतला पाहिजे. निवृत्तीचा काळ कोणत्या प्रेरित पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा. प्रज्ञाताई जोशीने 3 तारखेनंतर त्या बदलत्या जीवनाचा सण आपण त्यासाठी झटत त्याने आपल्यापुढे सादर केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3:30 मुहूर्तातला महत्वाचा मुहूर्त विजयादशमी. नवरात्र हा शक्तीपूजेचा त्याचा मोठा होणारा संस्कार. आपला भारत देश त्यांनी म्हटलं विलक्षण देश आहे. बरोबर आहे. पण समारंभ उत्सव ज्या प्रेरणेने आपल्या पूर्वजांनी आपल्याला साजरे करायला सांगितलेले आहेत त्याच भावनेने आपण त्यांचं साजरेकरण केलं पाहिजे. कारण बदलत्या काळामध्ये मूल्य बदलले आणि मानवी जीवनाचा खरा अर्थ आता लुप्त झाला. तर तो पुन्हा मिळवायचा असेल
तर आपल्या पूर्वजांना शरण जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आणि नवरात्र म्हणजे नवशक्ती पूजांचं पूजन, नवनायिकांचं संमेलन आणि शरद ऋतू आणि शारदीय उत्सव, 2 ऋतूंची ही संमेलनावस्था. आश्विन नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीने कसं केलं जातं याची माहिती त्यांनी आपल्याला दिली. पुढची माहिती ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. प्रज्ञाताईंना खूप खूप शुभेच्छा. आणि पुढील सादरीकरणासाठी नवा विषय, नवं सादरीकरण ऐकण्यासाठी असलेली उत्सुकता मी व्यक्त करते. अनामिका चव्हाणांनी एक मोगऱ्याच्या गजऱ्याची कथा आपल्याला सांगितली. मोहनचं त्यांनी मनोगत व्यक्त केलं की बालपणी आईला खरं म्हणजे मोहनऐवजी मुलगी हवी होती आणि आईनं मोहनवर मुलीचे केलेले संस्कार किंवा त्याला मुलीप्रमाणे नटवलेलं हे बालपणापर्यंत त्याला आवडलं. पण जेव्हा एकदा तो कळता झाला आणि आईनं त्याची वेणी घालून, लांब केसांची वेणी घालून त्यावर गजरा माळला आणि तो गजरा जेव्हा त्याच्या मित्रांनी पाहिला त्याबद्दल, फुलांबद्दल त्याच्या मनामध्ये असलेली खंत त्यानं व्यक्त केली. पुढे तो मोठा झाला, नोकरी करू लागला, इंजिनियर झाला. बस गाडीतून प्रवास करताना कधी त्याला गजऱ्याचा वास आला तो त्याला नकोसा वाटायला लागला. पण हाच अनुभव किंवा ही प्रचिती कायम राहत नाही. जीवन हे परिवर्तनशील आहे. जीवनामध्ये त्याच घटना नव्याने अनुभवायच्या असतात. आणि एका लांब सडक केस असलेल्या मुलीच्या केसांवर माळलेला गजरा पहिल्या दिवशी त्यानं नाकारला, पण पुढे रोजच हा अनुभव असलेली संवेदना झाली आणि त्यानंतर त्यानं अत्यंत सुगंधी शब्दामध्ये व्यक्त केली. तर आईसाठी सुद्धा रोज गजरा घेऊन येऊ लागला. म्हणजे जीवन हे परिवर्तनशील आहे. ज्या घटना घडून गेल्या त्यांच्याकडे आपण डोळे झाक जर केली तर त्याच अनुभवातून नव्यानं जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. ही गोष्ट आपल्याला या कथेतून कळले आणि नव्याने नवा आविष्कार साधता येतो, जीवन संपन्न करता येतं, हा आपल्याला संदेश मिळाला. त्यामुळे अनामिकाताईंचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. पुष्पलता देवरेनी पितृपक्ष मार्मिक घटना, 77 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचं सुंदर गीतामध्ये सादरीकरण केलं. दर्यावरचा पावसाळी अनुभव गीतातून व्यक्त झाला. खडकावर बोट आपटल्यानंतर तिचं झालेलं विदीर्ण रूप, लाटांवर तरंगणारी माणसे, देवाचा धावा, जीव कसा वाचेल यासाठी लोकांची झालेली धावपळ आणि माणसांवर झालेला परिस्थितीचा तो भयंकर परिणाम. माणसांचा शोध घेतला आणि पाण्यावर तरंगणारी ती प्रेत अवस्था बघून भयावह वातावरण निर्माण झालं. उघड्यावर संसार पडले, क्षणात पोत्याचं नव्हतं झालं आणि निसर्गानं, पाण्यानं, दर्यानं घडवलेलं भयंकर तांडव जीवनाचा कसा नाश करतं याचं एक सुंदर उदाहरण या कवितेतून सादर झालं. हे गीत प्रभावी होतं, कोकणी भाषेची किमयातून साधले आणि पाण्याचा, पावसाचा, आजही आत्ता पडतो आहे पाऊस,
त्याचाही आपण मानवी जीवनावर होणारा भयंकर परिणाम अनुभवून आपल्या अंगावर शहारे येतात आणि देवाकडे आपण प्रार्थना करतो की पावसा पावसा पड, पण मनुष्य हानी, वित्त हानी, शेतांची हानी करू नको, कारण त्यावरच मानवी जीवनाची सुसंपन्नता अवलंबून आहे. सुंदर गीत सादर करून एक नवा आविष्कार साधला. पुष्पलता देवऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. अनुसयाताई कुंभाराने गोष्ट हातातली होती. बरोबर आहे, माणूस विचार करत नाही. अनेक गोष्टी आपल्या हाती असतात, पण आपल्याला माहित आहे की अब पछतावे क्या, चिडिया चुग गई खेत. माणसाला पश्चाताप हा गोष्ट घडून गेल्यानंतर होतो. त्यावेळी माणसाची बुद्धी काम करत नाही आणि कुठल्या तरी वृत्तीनं पछाडलेला असल्यामुळे तो वेगळंच वातावरण, वेगळंच घटना, वेगळीच परिस्थिती निर्माण करतो आणि त्याचा परिणाम सर्वनाशामध्ये असतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला ऐकायला मिळतात. आणि मग मेकअपचं जे काही सामर्थ्य आहे ते त्या मुलीला भेडसावून टाकतं. त्या मेकअपने तिच्यावर केलेलं जे गारुड आहे, त्या गारुडामुळे तिनं त्या संजयकडे दिलेली जी काही पर्स आहे आणि त्या पर्स मध्ये तिचं जीवन वैभव जे काही लपलेलं होतं ते चोरांनी, लुटारूंनी कसं लुटलं आणि शेवटी पश्चातापाला तिला सामोरं जावं लागलं. म्हणजे खरं तर हे नीट जपता आलं असतं, पण केवळ भावनांची उलटा पालट आपण मनामध्ये करत असतो. त्यामुळे आपल्याला वाईट परिस्थितीला, धोक्याला, संकटांना सामोरं जावं लागतं. ते जाता येऊ नये म्हणून आपण आपला विवेक, आपली बुद्धी, आपले विचार अत्यंत घासून पुसून वापरायला शिकलं पाहिजे. ही शिकवण या कथेतून मिळाली. कारण हलगर्जीपणासारखं दुसरं कुठलाही आपला शत्रू नाही. माणसाला शत्रू असतात, पण ते त्याचेच जे काही भावना, विचार आहेत तेच आधी त्याचं नुकसान करतात. इतरांना नुकसान करण्याची संधी नंतर मिळते. ती मिळू नये याकरता आपण डोळे उघडे ठेवून, मन बुद्धी ताळ्यावर ठेवून विचार, भावना यांचा वापर करायला पाहिजे. ही शिकवण या कथेतून आपल्याला मिळाली. अनुसयाताईंचं खूप अभिनंदन आणि सादरीकरणासाठी शुभेच्छा. सर्वांची सादरीकरण छान झाली. जय जय श्रीराम.